नमस्कार. कधी विचार केलाय की निसर्गातील ह्या सगळ्या परिसंस्था स्वतःला कशा टिकवून ठेवतात? यामागे ना ऊर्जा प्रवाह आणि पोषक तत्वांचं पुनर्चक्रण यांची एक जबरदस्त यंत्रणा काम करत असते. तर आज आपण निसर्गाच्या याच अदृश्य इंजिनबद्दलच जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. जीवसृष्टीला टिकवून ठेवणारी ही ऊर्जा आणि ही सगळी पोषक तत्व ही येतात कुठून आणि जातात तरी कुठे? हाच प्रश्न आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू असणार आहे. बरं, तर या प्रवासात आपण 4 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे ऊर्जेचा एकमार्गी प्रवास कसा असतो. मग हा प्रवाह दाखवणारे पर्यावरणीय मनोरे म्हणजे काय ते बघू. त्यानंतर पोषक तत्वांचा परतीचा प्रवास कसा होतो आणि शेवटी या सगळ्यातून निसर्गाचा तो अचूक समतोल कसा साधला जातो हे समजून घेऊ. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह हा एखाद्या वन वे रस्त्यासारखा असतो, एकदम सरळ आणि एकमार्गी. हा प्रवाह कधीच उलटा फिरत नाही. हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे तो अन्न साखळीच्या वेगवेगळ्या स्तरांमधून पुढे जातो. म्हणजे कसं? तर याची सुरुवात होते उत्पादकांपासून, तिथून ऊर्जा जाते शाकाहारी प्राण्यांकडे, त्यानंतर त्यांना खाणाऱ्या मांसाहारी भक्षकांकडे आणि मग सगळ्यात शेवटी सर्वोच्च भक्षकांपर्यंत. तर या संपूर्ण प्रवाहाचा उगम कुठे होतो? तर तो होतो उत्पादकांपासून. उत्पादक म्हणजे कोण? तर आपल्या हिरव्या वनस्पती. ह्या काय करतात? तर सूर्यप्रकाश वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. खरं तर याच अन्न साखळीचा मूळ पाया आहे. आणि मग ह्या साखळीच्या अगदी शेवटी कोण येतं? तर ते आहेत विघटक, म्हणजे बुरशी आणि जीवाणूंसारखे सूक्ष्मजीव. यांचं काम काय? तर मृत सेंद्रिय पदार्थांना विघटित करणं, म्हणजे त्यांना संपवणं. आणि या प्रक्रियेत जी काही उरलेली ऊर्जा असते ना, ती उष्णतेच्या रूपात वातावरणात परत निघून जाते. म्हणून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ऊर्जेचा प्रवाह हा नेहमीच एकमार्गी असतो. प्रत्येक टप्प्यावर बरीचशी ऊर्जा उष्णतेच्या रूपात किंवा मग धावपळ, श्वास घेणं अशा शारीरिक क्रियांमध्ये वापरली जाऊन एक प्रकारे वाया जाते, नष्ट होते. तिचं पुनर्चक्रण म्हणजे तिला परत वापरणं शक्यच नाहीये. बरं, आता हा ऊर्जेचा एकमार्गी प्रवाह आणि परिसंस्थेची ही रचना, याचं चित्र कसं उभं करायचं, ते डोळ्यासमोर कसं आणायचं? तर इथेच आपली मदत करतात पर्यावरणीय मनोरे, ज्यांना आपण इकोलॉजिकल पिरामिड्स असंही म्हणतो. चला पाहूया तरी हे काम कसं करतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्यावरणीय मनोरा म्हणजे काय? तर अन्न साखळीतल्या प्रत्येक लेव्हलवर, प्रत्येक स्तरावर जे सजीव आहेत त्यांच्यातले संबंध दाखवणारं एक चित्र. बस इतकंच. आता बघा, यात पहिला प्रकार आहे संख्येचा मनोरा. नावाप्रमाणेच हा संख्या दाखवतो. म्हणजे गवताळ प्रदेशाचा विचार करा. गवत खूप जास्त, ते खाणारे हरिण कमी आणि हरणांना खाणारे वाघ तर त्याहूनही कमी. हा झाला आपला सरळ साधा मनोरा. पण इथेच एक गंमत आहे. एका झाडाचा विचार करा. झाड एकच म्हणजे उत्पादक एक, पण त्यावर जगणारे कीटक हजारो. इथे मनोरा उलटा झाला की नाही? हाच तो संख्येचा उलटा मनोरा. आता दुसरा प्रकार बघूया, वस्तुमानाचा मनोरा. हा प्रत्येक स्तरावरच्या सजीवांचं एकूण वजन म्हणजे बायोमास दाखवतो. जमिनीवरच्या परिसंस्थेत हा मनोरा सरळच असतो. पण खरी गंमत आहे पाण्याच्या आत, जलीय परिसंस्थेत. तिथे असतात फायटोप्लॅन्क्टन, म्हणजे अगदी सूक्ष्म वनस्पती. त्यांचं एकूण वजन खूप कमी असतं, पण त्या इतक्या झपाट्याने वाढतात की त्या स्वतःपेक्षा जास्त वजनाच्या झूप्लॅन्क्टनला म्हणजे सूक्ष्म प्राण्यांना सहज पोचतात. आणि म्हणूनच इथे वस्तुमानाचा मनोरा आपल्याला उलटा दिसतो. कमाल आहे ना? पण एक मनोरा असा आहे जो कधीही कोणत्याही परिस्थितीत उलटा असूच शकत नाही. तो नेहमी सरळच असतो. आणि तो म्हणजे ऊर्जेचा मनोरा. हा निसर्गाचा एक अगदी पक्का न बदलणारा नियम आहे. आणि यामागचं कारण ते आपण खरं तर आधीच पाहिलंय. अन्न साखळीत तुम्ही जसजसं एका टप्प्यावरून पुढच्या टप्प्यावर जाल तसतशी मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. म्हणजे श्वसनात, हालचालीत, उष्णतेच्या रूपात ती नष्ट होते. त्यामुळे साहजिकच वरच्या स्तरावर पोचता पोचता खूप कमी ऊर्जा शिल्लक राहते. ठीक आहे, तर मग एक प्रश्न पडतो.
ऊर्जा जर एकाच दिशेने वाहते आणि नष्ट होते, मग हे जीवनचक्र अविरतपणे चालू कसं राहतं? तर याचं उत्तर आहे पुनर्चक्रणमध्ये. लक्षात घ्या, ऊर्जेचं नाही तर पोषक तत्वांचं पुनर्चक्रण होतं. चला, हा परतीचा प्रवास कसा असतो तेच समजून घेऊया. ह्या प्रक्रियेला एक खास नाव आहे जैवभूरासायनिक चक्र. असं समजा की हा निसर्गाचा स्वतःचा एक परफेक्ट रिसायकलिंग प्रोग्राम आहे. यात काय होतं तर आवश्यक पोषक द्रव्य निर्जीव वातावरणातून सजीवांमध्ये येतात आणि मग सजीवांमधून पुन्हा निर्जीव वातावरणात परत जातात. एक अविरत चक्र. याचं सगळ्यात सोपं आणि आपल्या ओळखीचं उदाहरण म्हणजे पाणी चक्र. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात, पाऊस पडतो आणि तेच पाणी नदी नाल्यांमधून परत समुद्रात जातं. हे चक्र तर आपण शाळेपासून शिकत आलो आहोत. अगदी तसंच कार्बन चक्र सुद्धा काम करतं. वनस्पती हवेतला कार्बन घेतात, प्राणी त्या वनस्पतींना खातात आणि मग आपल्या श्वासावाटे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर विघटन होऊन तोच कार्बन पुन्हा हवेत मिसळतो. या 2 चक्रांशिवाय नायट्रोजन चक्र आहे, जे आपल्या शरीरातली प्रथिनं बनवण्यासाठी लागतं. फॉस्फरस चक्र आहे, जे डीएनएसाठी महत्वाचं आहे. अशी अनेक, थोडी गुंतागुंतीची पण अत्यंत महत्वाची चक्र निसर्गात सतत सुरू असतात. आणि ही सगळी चक्र मिळून जीवसृष्टीला लागणाऱ्या 40पेक्षा जास्त घटकांचा पुरवठा अविरतपणे करत राहतात. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. इथे आपण हे दोन्ही धागे एकत्र जोडणार आहोत. एकीकडे आहे ऊर्जेचा तो वन वे प्रवाह आणि दुसरीकडे आहे पोषक तत्वांचा तो चक्राकार रिसायकलिंगचा प्रवास. तर ह्या संपूर्ण चर्चेचा सार काय? तर निसर्गाचा हा जो अद्भुत समतोल आहे तो 2 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला स्तंभ आहे ऊर्जेचा एकमार्गी प्रवाह, जो सूर्यापासून सुरू होतो आणि प्रत्येक पुढच्या स्तरावर कमी होत जातो. आणि दुसरा स्तंभ आहे पोषक तत्वांचं चक्र, जे मर्यादित असलेल्या घटकांना पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य बनवतं. आणि ह्याच 2 गोष्टींच्या अचूक संगमामुळे या पृथ्वीवर जीवन टिकून आहे. पण हे सगळं समजून घेतल्यावर जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो की आपल्या म्हणजे माणसाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गाच्या या इतक्या परिपूर्ण आणि नाजूक संतुलनावर नेमका काय परिणाम होत असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?